अमिता, तुझं खूप खूप स्वागत. मुळामध्ये तू इंजिनियर. पर्यावरणाचं खास प्रेम तुझ्यामध्ये कसं आलं? असं एक्झॅक्टली कधी झालं ते मलाही आठवत नाही. मी लहानाची मोठी झाले दादरा नगर हवेली येथे आणि लहानपणापासूनच असं आवडायचं, जंगलात जायला आवडायचं. आमचे एक काका होते, ते फॉरेस्टमध्ये सर्व्हिसला होते, तर ते आम्हाला कायम तिथे जंगलात ट्रेकला घेऊन जायचे आणि तिथेच आवडायचं ते सुरू झालं. कनेक्शन जागृत कसं झालं? फॉर एक्झाम्पल, की तू स्वतः सुद्धा प्लास्टिककडे बघण्याचा पहिल्यांदा वैयक्तिक दृष्टिकोन बदललास ना, ते काय झालं? जेव्हा आम्ही लहानाचे मोठे होत होतो त्याच ड्युरेशनमध्ये कुठेतरी प्लॅस्टिकचा वापर सर्रास जास्त होत चालला होता. म्हणजे आई वडील जेव्हा आम्ही खूपच लहान होतो तेव्हा खरंच आठवतं की पिशवी स्वतःची घेऊन जायचो बाजारातनं काही आणायचं वगैरे असेल आणि मग हळूहळू दुकानदार ते प्लास्टिक द्यायला लागले होते की हा पॉलिथीन बॅग ले लो दीदी उसमें सामान चला जाएगा. तर तेव्हा वाटायचं नाही, पण घराच्याच थोडासा पुढे गेल्यावर एक कोपऱ्यावर एक उकिरडा होता आणि त्या उकिरड्यावरती सगळे प्राणी वगैरे यायचेच, ती शहरामध्ये आपल्याला दिसतं. सो तिथे तो प्लास्टिकचा पदार्थ वाढत चाललेला दिसत राहिला आणि हे पण दिसत राहिलं की ते तिथे छान नाही वाटत आहे, म्हणजे ते कुजत नाहीये, त्याला कोणी खात नाही, खाल्लं तरी त्याचं काय होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सो ते दिसत राहिलं आणि 8वीत असताना मी आपण सगळेच असे प्रोजेक्ट्समध्ये वगैरे पार्ट घेतो, तर एक सायन्स सेमिनारमध्ये माझी निवड झाली होती आणि त्याच्यात टॉपिक जो मी घेतला तो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. तेव्हा मी रिसर्च केला आणि इंटरनेट नव्हतं, त्यामुळे लायब्ररीतनं थोडं, मग गव्हर्नमेंट ऑफिसर्सशी जाऊन थोडं बोलणं वगैरे असं करत करत तो खूप छान हे झाला, प्रोजेक्ट झाला, त्याच्यात मला बक्षीसही मिळालं. आणि तेव्हा मला हे कळलं की हे जे टाकाऊ प्लॅस्टिक आहे, म्हणजे डिस्पोजेबल प्लॅस्टिक, बॉटल्स, कॅरी बॅग्स, हे फेकून देतो आपण 2 मिनटं वापरून, 20 मिनटं वापरून, आणि त्याचा कधीच निचरा होत नाही किंवा त्याला 200 वर्ष, 1000 वर्ष असं लागतं. तर माझ्या या विचारात माझ्या डोक्यात यायला लागला की ही वस्तू जर 200 वर्ष वापरण्यासाठी केली आहे, 1000 वर्ष वापरण्यासाठी केली आहे, तर आपण 2 मिनटात का टाकून देतोय? सो तो प्रश्न माझ्या डोक्यात कायम राहायचा आणि मग तेव्हा ते डिस्पोजेबल प्लेट, स्ट्रॉ, हे सगळं मी स्वतः वापरणं बंद केलं, घरी वापरणं बंद करायला लावलं. शाळेमधल्या अभ्यासात तू कशी काय होतीस? टॉपरच होते मी शाळेत. कधी कधी असं मला वाटतं की आपण बऱ्याच गोष्टींमध्ये चांगलं असलं, माहिती नसलं की काय करायचंय, की मग आपण इंजिनिअरिंगला जातो. हे माझंही तसंच होतं की मला माहिती नव्हतं मला एक्झॅक्टली काय करायचंय. तुझी इंजिनिअरिंगची ब्रांच कुठली होती? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तेव्हा जस्ट ते स्टार्ट झालेलं होतं. म्हणजे तू IT मध्ये इंजिनियर झालीस? झाले. मग पुढे काय झालं? मग मी जॉब पण करायला लागले IT क्षेत्रात, पण त्या ड्युरेशनमध्ये मी पुण्यात शिफ्ट झाले होते. म्हणजे मी 10वी नंतर पुण्यात शिफ्ट झाले. जरी मी इंजिनिअरिंग करत होते किंवा मी IT क्षेत्रात जॉब करायला लागले, तर बॅकग्राऊंडमध्ये हे कायम होतं. निसर्ग प्रेम, कुठेतरी विकेंडला फिरायला जायचं, जर फिरायला गेलो तर तिथलं समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आणि तिथला कचरा होतोय ते मला कायम दिसायचं. मग गावकऱ्यांबरोबर मी गप्पा मारायचे की हे कुठून आलं, मग हे तुम्ही का वापरता, समजून घ्यायचा प्रयत्न करायचे. पण परत येऊन माझ्या IT च्या जॉबमध्ये असायचे, तर ते कुठेतरी मला असं डिस्कनेक्ट वाटायला लागलं. 3-4 वर्षातच कंटाळा आला की नाही, हे आता आपल्याला नाही करायचं. कनेक्ट कुठे मिळाला? 2009मध्ये मी जॉब सोडायचा प्लॅन केला होता, पण घरच्यांना असं डायरेक्ट कसं सांगू ना, ते इतका चांगला जॉब मिळालेला आहे, तो कसं सोडू. मी एनिवेज प्रयत्न करत होते की कुठेतरी पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आणि मला लकीली अमेरिकेतल्या एका चांगल्या युनिव्हर्सिटीमधनं कॉल पण आला. सो मग मी तिथे गेले शिक्षण घ्यायला आणि तेव्हा मग मी मुद्दाम त्याच क्षेत्रामध्ये मग माझं फायनल इयरचं जे थिसिस होतं ते केलं आणि त्या क्षेत्रात म्हणजे शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, CSR ह्याच्यामध्येच जॉब मिळवला आणि तिथे काही वर्ष त्या क्षेत्रात जॉब केला. तेव्हा ॲक्च्युली मी स्टारबक्स, मॅकडॉनल्ड्स ह्या कंपनीजबरोबर काम केलं, समजून घेण्यासाठी की कॉर्पोरेट लेवलला लोक काय करू शकतात. म्हणजे मी माझ्या पर्सनल लेवलला करत होते, मी स्ट्रॉ नाही वापरायचे, पण जेव्हा स्टारबक्सनी स्ट्रॉ बंद केला, बॅन केला प्लास्टिक स्ट्रॉ, तेव्हा जो परिणाम झाला, इम्पॅक्ट झाला, तो डेफिनेटली माझ्या स्ट्रॉमुळे तर झालाच, बट एका कॉर्पोरेटनी जेव्हा तो बदल आणला, इट इज मल्टीफोल्ड. म्हणजे तिथपर्यंत तू शिक्षण घेतलंस, Yes. पण आपण उद्योजक व्हावं हे कसं झालं?
तो किडा आय थिंक लहानपणापासून होता, कारण वडील उद्योजकच आहेत. बर. त्यामुळे असं स्वतः काहीतरी करायचं हे माहिती होतं. हा. मग तेव्हा मी भारतात परत यायचं ठरवलं होतं, कारण मला बिझनेसच करायचा होता किंवा स्वतःचं करायचं होतं, जे अमेरिकेत शक्य नव्हतं, कारण माझा तो विजाच नव्हता. त्यामुळे मग मी 2013 साली परत भारतात आले. पण उद्योजकाला उद्योग हवा की नाही, मग तो कसा सुचला? तेव्हा एक नवीनच ती टर्म आता बऱ्यापैकी कॉमन आहे, तेव्हा तो टर्म कॉइन झाला होता, सोशल एंटरप्रेन्योर. बरोबर. सो त्याच्याबद्दल मला खूप, म्हणजे मला सोशल एंटरप्राइजच करायचं होतं, कारण मला माहिती होतं की मला ह्याच्याच रिलेटेड काहीतरी करायचं आहे. मग तेव्हा मी 2 वर्ष ॲक्च्युली फक्त ॲज अ कन्सल्टंट बऱ्याच वेगळ्या वेगळ्या सामाजिक संस्था, CSR कंपनीज बरोबर काम केलं, समजून घ्यायचा प्रयत्न केला की भारतामध्ये काय करण्याची गरज आहे. आणि तेव्हा मी खूप फिरले, बऱ्याच राज्यांमध्ये फिरले ह्या सगळ्या प्रोजेक्टसाठी, आणि सगळीकडे प्रॉब्लेम्स सिमिलर आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास होतोच आहे, ह्या कंपनीजमुळेही होत आहे, प्रत्येक गोष्टीमुळे होत आहे, पण त्यातला एक एक्झॅक्टली काय आपण चूज करायचं. सो तेव्हा माझं ते प्लॅस्टिकचं प्रेम ते परत आलं. तसं तो एक कुठेतरी ॲस्पेक्ट होता की नाही, ह्याच्यासाठी काम करायचं आहे, मी इतके वर्ष करती आहे बॅकग्राऊंडमध्ये, तर ह्याच्यासाठी रिलेटेड काहीतरी करावं. तर वापरू नये प्लॅस्टिक हे तर मी कायमच सांगत आली आहे. त्याला सोल्युशन काय आहे हेही शोधायचा प्रयत्न करतच आली आहे आणि अजूनही करते, कारण प्लास्टिकला सोल्युशन मला अजूनही सापडलेलं नाही आहे. पण तोपर्यंत आपण हा प्रॉब्लेम जो आहे तो थोड्या काळासाठी पोस्टपोन करता येणार, कारण की सोल्युशन नाही आहे. तर आपल्याला त्या सोल्युशन काढण्यासाठी काहीतरी एक थोडा मधला टप्पा आहे टाइम हा. हवाय. सो तो मग सुरू केला. मग ही कल्पना की जे प्लास्टिक असंच पडून राहणार आहे ते परत आपण वापरावं, जे आपल्या सगळ्यांच्या घरी रोज तयार होतं, नाही का ग? आणि ह्याच्यामधून ह्या सगळ्या वस्तू, किती प्रॉडक्ट्स आहेत तुझे? ओव्हर 35 प्रॉडक्ट्स आहेत आता आमचे. 35 प्रॉडक्ट तुमचे आहेत. किती स्त्रिया काम करतात? आमच्याकडे आता 35 बायका आहेत आणि 2 पुरुष आहेत. आणि किती, कुठे आहेत हे वर्कशॉप्स तुझे? तुम्ही म्हणलात तसं ग्रामीण भागाचा विकास करणं हा मेन हेतू होता. लोकांनी गावातच राहून काहीतरी करता यावं, त्याच दृष्टीतनं ही प्रोसेस सुद्धा मी चूज केली. ह्यातनं पोल्युशन होत नाहीये, जिथे आहे विदाऊट इलेक्ट्रिसिटी आपण वापर करू शकतो. दादरा नगर हवेलीचं एक छोटंसं ट्रायबल गाव आहे, जिथे मी लहानाची मोठी झाले, सिल्वासा, तिथून एक 20 किलोमीटरवर. आणि दुसरं आता तिथे आम्ही 7 वर्षापूर्वी सुरू केलं, दादरा नगर हवेलीमध्ये. आणि भोरच्या पासून 1 तासाभरा, भोर पुण्याच्या जवळ आहे, पुण्याहून 1 तासभर लागतो तिथे जायला, तिथल्या एका गावात सुरू केलं मागच्या वर्षी. चरखा हे ब्रँड नेम कसं सुचलं? चरखा हा खूप महत्त्वाचा भाग आहे आमच्या प्रोसेसमध्ये. म्हणजे चरखा आणि हँडलूम, पण हँडलूम म्हणलं की लोकांना एवढं रेजिस्टर होत नाही. चरखा रेजिस्टर होतो, आणि चरखा इज अ सिम्बल ऑफ सेल्फ रिअलायझेशन सिन्स ट्रेडिशनल आहे. त्यामुळे आपण परत त्या चरख्याकडे जाणार, त्या चरख्याला पुन्हा वापरात आणतोय, पण आजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. तेव्हा चरख्यानी आपल्याला स्वदेशी मुवमेंटसाठी मदत केली, म्हणजे तो ब्रँड चरखानी. आणि आता आपण त्याच चरख्याला परत वापरात आणतोय आजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. ॲक्च्युली 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, एक तर प्लास्टिक वेस्ट आणि गार्बेज, दुसरा रुरल एम्प्लॉयमेंट. ती पण आता हळूहळू कमी होत चालली आहे. 12 बलुतेदारांची गावं आता फक्त शेतकरींचीच गावं होत चालली आहेत. तर कसं आपण थोडंसं विणकाम पण शिकवू, थोडं अजून काही क्राफ्ट शिकवू. जसं विणकाम तुम्ही बघितलं तसंच ही दुसरी एक जी बॅग आता आम्ही नवीन बास्केट्री म्हणून एक प्रोसेस शिकवतोय. म्हणजे ही पण तुम्ही तयार केलेलीच पर्स आहे. हो, अगदी. क्या बात आहे. काल मी अक्षी बीचवर गेलो होतो. मला भूक लागली होती. तिथे वडापाव, भजी आणि मॅगी एवढंच होतं, आणि मला वडापाव नाही, काहीतरी तळकट नव्हतं खायचं, म्हणून मग आय हॅड टू से येस फॉर मॅगी. तर त्यांनी मस्त मॅगीचं ते पॅकेट फाडायला लागला. तो मी म्हणलं थांब, तू जर फाडतच असशील ॲटलिस्ट ते तू नीट फाडून मला दे. तर त्यांनी हे दिलं मला रॅपर. फाडण्यामध्ये पण नीट फाडणं असतं तर का? फाडणं, त्या प्रोसेसमध्ये तो अख्खा पॅकेट यूज होऊ शकतं. जर आपण त्याला हा वरचा भाग तसाच ठेवला किंवा कट करून फेकून दिला, तर उलट त्या गोष्टी कधीच रिसायकल होत नाही. छोटे छोटे सॅशेज असतात शॅम्पूचे, साबणाचे, ते कधीच रिसायकल होत नाही. चॉकलेटचे रॅपर्स छोटे, ते रिसायकल होत नाही. अच्छा. सो आता तू म्हणालीस की हे आपलं जे फॅब्रिक मेकिंग युनिट आहे सगळं, ते इको फ्रेंडली आहे.
पण आता त्याच्यातून रोजगार निर्मिती सुद्धा व्हायला पाहिजे. येस. मग ह्याला इको फ्रेंडली आहे, पण इकॉनॉमिक्स फ्रेंडली करण्यासाठी काय काय केलंस? इकॉनॉमिक फ्रेंडली तेव्हाच होईल जेव्हा त्याला मार्केटमध्ये डिमांड जनरेट होईल. सो सगळ्यात आधी त्याच्यावर काम करण्याची सुरुवात केली की लोकांपर्यंत हा मेसेज कसा पोचवायचा, हा प्रॉडक्ट कसा पोचवायचा. तर आता प्रॉडक्ट बॅग्स बनवणं हे नंतर ठरलं, आधी काहीतरी प्लॅस्टिकपासून करणं हे डोक्यात होतं. पण अशा काय वस्तू आहेत जे लोक वापरत राहतात कायम काही ना काहीतरी कारणाने. तर तसं म्हणजे सगळ्यात सोपं बनवण्यासाठी होतं वेगळ्या वेगळ्या टाईपच्या बॅग्स, पर्सेस लोक घेत राहतात. सो तो एक अँगल होता. सो मार्केट मिळवणं आणि मार्केटसाठी काहीतरी बनवणं तो. पण त्याच्या आधी जी प्रोसेस होती त्या प्रोसेसमध्ये सुद्धा मला असं काही करायचं नव्हतं ज्यांनी अजून पर्यावरणाला हानी होईल. म्हणजे काही सिंथेटिक मटेरियल्स वापरायचे नव्हते, इलेक्ट्रिसिटी, हीट, केमिकल्स हे सगळं वापरायचं नव्हतं जे नॉर्मली रिसायकलिंगमध्ये वापरलं जातं. तर ते मला नव्हतं करायचं, कारण मला खेडेगावात काम करायचं होतं. खेडेगावामध्ये परत ह्या सगळ्या मशीन मेड गोष्टी मला आणायच्या नव्हत्या. मग तेव्हा मी जो रिसर्च केला त्याच्यातनं हँडीक्राफ्ट ह्याच्याकडे माझं लक्ष गेलं. मग मी स्पेशल हँडीक्राफ्ट्सबद्दल भरपूर रिसर्च केला की कुठला स्पेसिफिक हँडीक्राफ्ट आहे ज्याच्यातनं मला जे पाहिजे ते बनवता येऊ शकणार आहे. मग तेव्हा हँडलूम, चरखा ह्याची डिस्कवरी झाली की यातनं हे क्राफ्ट तयार होऊ शकतं आणि त्यातनं मेन म्हणजे रोजगार निर्मिती पण होते. स्लो लिव्हिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि लाईव्हलीहूड्सशी निगडीत जर आपण एखादी गोष्ट केली, इको सोशल लाईव्हलीहूड्स त्याच्यावरती पण आम्ही खूप भर देतो की अशी कुठली गोष्ट ज्याला वेळ लागेल बनवायला. म्हणजे आता ही एक बास्केट बनवायला साधारण 2 दिवस लागतात, 3 दिवस लागतात. अच्छा. पण कुठेही आपण केमिकल मशीन असं एका दिवसातनं 1000 बॅगा बाहेर पडतायत असे मशीन्स आपण नाही वापरत, कारण त्यातनं लोकांना रोजगार मिळवणं, जास्तीत जास्त लोकांना एम्प्लॉयमेंट मिळवणं हे करतो. आणि त्याचा मार्केट इकॉनॉमिक्स तुम्ही म्हणला तसं मार्केटिंग आणि प्रोडक्शन ह्याचा तो तालमेल घालणं अवघड आहे, खूप अवघड आहे. पण तो आम्ही घालायचा प्रयत्न करतोय. म्हणजे एका बाजूला डिमांड जनरेट करायची, दुसऱ्या बाजूने सप्लाय चेन सुद्धा आपली तेवढीच झाली पाहिजे. बरं, आता हे सगळं ना तुझा नवा स्टार्टअप तू सुरू केलास आणि मग मध्ये कोविडची साथ आली, त्याला कसं सामोरे गेलात तुम्ही सगळे? प्रोडक्शनमध्ये ॲक्च्युली खूप जास्त व्यत्यय आलं नाही, कारण आम्ही ग्रामीण भागात होतो. पुण्याचा प्लांट आत्ताच सुरू झाला म्हणजे भोरचा, पण दादरा नगर हवेलीचा प्लांट सुरू राहिला. फक्त तिथे आम्ही थोडेसे रिस्ट्रिक्शन्स घातले की 4-5च लोकांनी रोज कामावर यायचं. त्यामुळे तो प्रॉब्लेम, प्रोडक्शन लेवलचा प्रॉब्लेम आम्हाला झाला नाही. मार्केट लेवलचा प्रॉब्लेम होता, पण आपले कस्टमर्स जे खूप जास्त कॉन्शियस लोकच आहेत, मेजॉरिटी सगळे कॉन्शियस लोक आहेत, त्यांनी खूप मदत केली. मग तेव्हा आम्ही म्हणजे हे केलं होतं, एक काही व्हिडिओज सोशल मीडियामधनं वगैरे खूप लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न केला की तुम्ही सपोर्ट करा, तुम्हाला एखादा प्रॉडक्ट हवा असेल तर तुम्ही तो सिलेक्ट करा, आम्ही तुम्हाला लॉकडाऊन उघडल्यावर तो पोचवू, पण तुम्ही त्याच्या आधी प्री ऑर्डर करा. सो ते करत करत जे पैसे आम्ही रेज केले त्यातनं मग आम्ही लोकांचे पगार देत राहिलो. सो त्यातनं तो एक चांगला मेजर आपल्याला फायदा झाला. सो असं मी नाही म्हणणार की जे झालं ते चांगलं झालं, कधीच नाही. पण त्याच्याने एक अँगल बदलला, लोकांची मेंटॅलिटी पण खूप बदलली की आपल्याला काहीतरी लोकल करणं गरजेचं आहे, रुरल एम्प्लॉयमेंट, एम्पॉवरमेंटवर फोकस करणं गरजेचं आहे. तू तुझ्या भोरच्या युनिटमध्ये छोट्या छोट्या सहली सुद्धा नेतेस. हो. ते काय करतेस? आम्हाला खूप आधीपासून लोक म्हणायचे की तुम्ही आम्हाला तुमच्या युनिट दाखवायला घेऊन जा, पण दादरा नगर हवेलीचं युनिट थोडं लांब पडतं, तिथपर्यंत लोक नॉर्मली येत नाहीत. तर भोरच्या जवळ आम्ही छोट्या छोट्या सहली करतो, ज्याला आम्ही एक्सपिरियन्शियल टूर्स म्हणतो, ज्याच्यात तुम्ही स्वतः येऊन सगळं करता. म्हणजे राईट फ्रॉम वेस्ट सेग्रिगेशन, तुम्हाला पाहिजे तर घरचं तुम्ही वेस्ट घेऊन येऊ शकता सॉर्ट केलेलं, सेग्रिगेशन, मग चरख्यावर बसून स्वतः ते सगळं विणणं, फायनल तो प्रोडक्ट बनणं, बायकांबरोबर आमच्या इंटरॅक्शन की त्यांनी कसं काय हे सगळं शिकल्या, कारण कोणी विणणाऱ्या नव्हत्या, दे वर नॉट वीवर्स, नवीन शिकल्यात सगळे. दादरा नगर हवेलीचे तर सगळे आमचे वारली ट्रायबल्स आहेत, त्यामुळे त्यांच्यापैकी कुणालाच विणणं यायचं नाही, पण त्यांनी पण एकदम इंटरेस्टिंग त्याच्यात हे घेतला. आणि मग ह्या तुमच्या सहलींना खरं म्हणजे शाळा, विद्यार्थी यांनी यायला पाहिजे ना? सगळेच येतात, शाळेतली मुलं येतात, कॉलेजमधली मुलं येतात, जनरल फॅमिलीज पण येतात. म्हणजे आम्ही ओपन टूर्स करतो ज्याच्यात कोणी पण येऊ शकतं.
एकदम लहान 7-8 वर्षाच्या मुलांपासून अगदी 85 वर्षांची लोक पण येतात आणि ते सगळं एक्सपिरियन्स करतात. आणि आपण मगाशी जसं बोललो की हा आमचा जो म्हणजे आता रिचरखा जे आहे ते फक्त प्लॅस्टिकवरती काम करण्यासाठी सुरू केलं असं मी नाही म्हणत. ओव्हरऑल सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा त्याच्यातनं एज्युकेशन व्हावं ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. सो ऑल्टरनेटिव्स काय आहेत प्लास्टिकला, आपण जे डिटर्जंट्स वापरतो त्याला ऑल्टरनेटिव्स काय, ते तुम्ही स्वतः कसे बनवू शकता. मग तिथे राहण्याची जी, जसं मगाशी तुम्ही पण म्हटलात तसं, तिथे झाडं जी लावली आहेत आम्ही 100पेक्षा जास्त नेटिव्ह झाडं लावली आहेत 1 एकर जमिनीमध्ये. म्हणजे छोटी जमीन आहे, ते आपण बटरफ्लाईज आणि बर्ड्स कॉन्झर्वेशनसाठी जी लागतात ती झाडं लावली. घरं जी बनवतोय ती आम्ही चुना आणि विटा वापरून करतोय, बांबूचा वापर करतोय. सो सिमेंट वापरणं आम्ही टाळतोय, स्टील वापरणं आम्ही टाळतोय. सो असं सगळं करायचा प्रयत्न करतोय की ते तिथे लोक जी येतील त्यांना आम्ही या सगळ्याची टूर देतो की तुम्ही बिल्डिंग अशी बांधू शकता, तुम्ही सॅनिटेशन वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट जे आहे आमचं ते पण कर्दळीच्या झाडांवरती बनवलेलं आहे. सो ती सगळी आम्ही एक टूर देतो. सो असं नाही की तुम्ही फक्त येऊन तिथे एक्सपिरियन्शियल टूर आणि हे बनवणं शिकाल, तुम्ही ओव्हरऑल सगळं शिकून जाल तिकडनं. क्या बात. कचऱ्यापासून कला नावाचा शब्द खूप वापरला जातो. पण इथे म्हणजे आपल्याला असं दिसतंय की त्या कलेचे कितीतरी पैलू तू आणतेस. तर तू ना जेव्हा पहिल्यांदा, आता तर तुझा ब्रँड चांगला झाला, पण सुरुवातीच्या दिवसात ही कचऱ्यापासून काय करते? म्हणजे करायचं तर काहीतरी चांगला व्यवसाय करायचा वगैरे, अशा टीका झाल्या का? घरच्यांना अजून माहिती नव्हतं की काय आम्ही करायचा प्रयत्न करतोय. एकदमच नवीन फील्ड होतं. बाबा तर मजेत म्हणले की अरे तुला मी शिवणकामाच्या क्लासला लावायला पाहिजे होतं. अमेरिकेत कशाला पाठवलं. गंमत म्हणून म्हणतात ते, आत्ता म्हणतात. तेव्हा तर त्यांचा थोडासा विरोध नाही म्हणता येणार, पण त्यांना माहिती नव्हतं की मी काय करते. पण त्यांनी सपोर्ट केलं, कारण की ह्या दोन्ही जागा त्यांच्या आहेत, आईवडिलांच्या माझ्या. त्यांनी तिथे आम्हाला हे सगळं काम करू द्यायला मदत केली, राईट फ्रॉम स्क्रॅच. भारतात परत यायचं म्हणलं तर ये म्हणाले. आणि एकदम फनी इन्सिडन्स असा होता की मला भारतात परत यायचं होतं, पण माझा नवरा अभिषेक, आमचं तोपर्यंत लग्न झालेलं होतं, तर त्याला भारतात परत यायचं नव्हतं. पण त्याला जेव्हा समजलं की हिच्या ड्रीम्समध्ये काहीतरी दम आहे आणि चांगलं होईल, एकदा आपण ट्राय तरी करून बघू, त्यामुळे तो पण माझ्याबरोबर भारतात परत आला. आता 2 वर्षापासून कोविड नंतर तो फुल टाईम रिचरखामध्येच आहे आणि तो पूर्ण ऑपरेशन्स आणि फायनान्स सगळं तो सांभाळतो. हे फारच चांगलं झालं. म्हणजे नवऱ्याने फक्त पाठिंबा नाही दिला, तर आता तो त्याचा एक भागीदार सुद्धा झाला. ही गोष्ट फारच छान. फ्युचर काय, रिचरखाने पुढं काय काय करावं असं तुला वाटतं? प्रोडक्ट तर वाढवायचाच आहे, म्हणजे त्याचा रीच वाढवायचाच आहे पूर्ण जगात. जर जितक्या लोकांपर्यंत आपण पोचू शकतो, कारण की ते आमचं इकॉनॉमिक इंजिन आहे असं म्हणायला लागेल. कारण जे प्रॉडक्ट्स आपण विकतो आणि त्यातनं जे आपण पैसे जमवायचा प्रयत्न करतोय, त्याच्यानी ओव्हरऑल सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं एज्युकेशन देणं हा माझा मेन हेतू आहे, माझी मेन विजन आहे. आणि त्यातनं जितक्या जास्त लोकांपर्यंत आपण हा मेसेज पोचवू. सो दिस इज अ मीन्स, आय वुड से. इट इज नॉट द फायनल डेस्टिनेशन. आता हे करत असताना बघा, एका बाजूने तू उद्योजक आहेस, दुसऱ्या बाजूने ना तू घेतलेला हा रोल आहे की फक्त प्रोडक्शन नाही, पण मला एज्युकेशन म्हणजे प्रशिक्षणही द्यायचंय, जाण भानही वाढवायचंय. म्हणजे तू उद्योजकतेच्या व्याख्येला फक्त मला फायदा किंवा नफा कमवायचा आहे या व्याख्येतूनच पुढे नेऊ पाहतेस, की मला एक जागृती, प्रबोधन इथपर्यंत मला न्यायचंय. म्हणजे हा तूच तुझ्या कामाचा वाढवलेला भाग आहे. आणि मग दुसऱ्या बाजूला तुझं वैयक्तिक आयुष्य आहे, संसार आहे, नवरा आहे, हे सगळं कसं बॅलन्स करते? ते बॅलन्स होतं असं, स्पेशली काही एफर्ट्स घ्यायला लागत नाही. सगळ्या गोष्टी एकत्र, मला वाटते ते सगळं एनर्जीज त्या सगळ्या जुळून येतात. आपला जर एक एम फिक्स्ड असेल की आपल्याला हे करायचं आहे, आपल्या स्वतःच्या एनर्जीज
म्हणजे आतमधनं ज्या येतात त्या एका डिरेक्शनमध्ये फोकस केल्या तर तशीच लोक भेटत जातात आणि तशीच आमची टीम पण डेव्हलप झाली आहे. त्याच टाईपची लोक सगळी आम्हाला मिळत गेली, तीच सगळी एकत्र येत गेली आणि त्या सगळ्यांच्या एनर्जीज आता चॅनलाइज होऊन एका डायरेक्शनमध्ये जात आहेत. सगळ्यात मोठा हात त्याच्यात कस्टमर्सचा आहे. खूप लोक प्रतिसाद देतात आणि खूप चांगला देतात. मला ॲक्च्युली मी बिलीव्ह नव्हते केलं की अलिबागमधनं मला इतका मगाशी स्टॉल आम्ही जस्ट लावत होतो, अजून सेटअप पण केलेला नव्हता आणि त्यात लोकांनी इतका प्रतिसाद दिला आणि लगेच येऊन गोष्टी विकत घेतल्या. तर ते एक छोटंसं डोनेशन आहे. जरी आहे कंपनी फॉर प्रॉफिट पण आमचा एक NGO भाग पण आहे कंपनीचा. त्या NGOचं नाव पण आपण मुद्दाम माय इको सोशल प्लॅनेट असं ठेवलंय. म्हणजे आपण फक्त एका छोट्याशा ठिकाणसाठी नाही बोलत होत, आपण पूर्ण प्लॅनेटसाठी विचार करतोय की पूर्ण, कारण की हा प्रॉब्लेम जो आहे तो पूर्ण म्हणजे तो जागतिक प्रॉब्लेम आहे. सो तो सगळ्यांनीच त्याच्यावरती काम केलं पाहिजे. एक बिहेवियर चेंज हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. जीवनशैली बदलणं, जर ते करू शकलो तरच आपण हा जो प्लास्टिक आणि नॉन बायोडिग्रेडेबल वेस्टचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करू शकतो. आपण सॉल्व्ह करू शकू. तुझ्या कामामधला तुझा सगळ्यात आवडता भाग कोणता? सो हे जे टूर्स घेणं आहे ना, ही माझी आयडिया त्याच्यासाठीच मी सुरू केली की लोकांपर्यंत जास्तीत जास्त बदल आणायचा. आणि तुझ्या कामातला नावडता भाग कोणता? खरं तर तोच महत्वाचा भाग आहे. म्हणजे फायनान्स वगैरे हँडल करणं मला इतकं आवडत नाही, पण ते करावं लागतं. गृहिणी म्हणून, घरातली स्त्री म्हणून तुला कामातला आवडता भाग कोणता? घर छान ठेवणं, म्हणजे हॅपी ठेवणं. आणि नावडता? अशा घरातल्या सगळी कामं करायला वेळ मिळत नाही, त्यामुळे ते खूप असं इम्बॅलन्स होऊन जातं. मग तो इम्बॅलन्स आवडत नाही. तू केलेल्या प्रॉडक्ट्स पैकी तुझा आवडता प्रॉडक्ट कोणता? आत्ता मी तो नाही आणला, पण एक कटलरी किट म्हणून माझा फेवरेट प्रॉडक्ट आहे, ज्याच्यामध्ये एक छोटेसे पाऊच असतो. त्या पाऊचमध्ये एक लाकडी चमचा, लाकडी काटा चमचा आणि स्ट्रॉ स्टीलचा आणि ते एक खादीचा नॅपकिन आणि तो स्ट्रॉ स्वच्छ करण्यासाठी एक ब्रश, असं सगळं आहे. का? कारण की आपण कुठेही बाहेर गेलो की ह्या गोष्टी आपल्याला प्लॅस्टिकच्याच मिळतात. तर ते आपण स्वतःबरोबर ती कटलरी किट ठेवली तर तितका प्लॅस्टिकचा वापर कमी होईल. जो चरखा गांधीजींनी देशाला दिला तो स्वदेशीचा तर होताच, त्याबरोबर तो स्वावलंबनाचा होता. आणि स्वदेशी ही संकल्पना खरं गांधीजींच्या आधी टिळकांनी मांडली आणि मग त्याला गांधीजींनी खादी आणि चरखा हे 2 आयाम दिले की ज्याच्यातून स्वदेशी आणि स्वावलंबन या दोन्ही गोष्टी आपल्याला मिळाव्यात. आणि त्यामध्ये गांधीजींच्या विचारामध्ये, चरख्याच्या विचारामध्ये स्त्रियांना खास महत्त्व दिलं होतं. कारण हा ग्रामोद्योग स्त्रियांच्या द्वारे पुढे यावा अशीच त्यांची धारणा होती. चरख्याने या स्वदेशी आणि स्वावलंबनाला अजून 2 ची भेट दिली आहे. त्यातला पहिला आहे तो समतोल, पर्यावरणाचा, माणसांचा, आणि दुसरं संतुलन. समतोल असतो तो असा असतो, पण संतुलन असतं ते जास्त चौफेर असतं. त्यामुळे तो जो संतुलन आहे त्यामध्ये संपूर्ण सिस्टीम येते. म्हणून आपण सहसा व्यक्तीचा तो समतोल, व्यवस्थेचं ते संतुलन. त्यामुळे समतोल आणि संतुलन या 2 गोष्टी चरखाने या आधीच्या चरख्याला दिल्या. मला वाटतं म्हणजे 20व्या शतकाकडून 21व्या शतकाकडे ही संकल्पना जेव्हा आली तेव्हा स्वदेशी स्वावलंबनाला समतोल आणि संतुलन जोडलं गेल्यामुळे आज टिळक, गांधीजी या दोघांनाही खूप छान वाटत असणार.